वतीनं दंडित केला जाऊ शकेल. मिस्टर निखिल पाटील यांचा सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. त्यांच्या माध्यमातून आम्हाला प्रत्येक मॅरेथॉनसाठी जे हेड कॅप लाभलेले आहे त्याचे पुरस्कर्ते आहेत. सो निखिल पाटील विनंती करतो की आपण यावं. तुमचं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. स्ट्रायकिंग एंडला नरेश पाटील आणि नॉन स्ट्राइक एंडला आहे दिनेश पाटील. तीन षटकारांसाठी जयदीप पाटील यांच्या वतीनं 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. परंतु जर 6 चेंडूमध्ये 7 षटकार जर लगावले तर जयदीप पाटील आणि सागर शेवाले यांच्या वतीनं तब्बल 11,000 रुपयाचं कॅश प्राइज बापगाव संघाला मात्र नक्कीच देण्यात येणार आहेत. वेलकम निखिलजी पाटील, तुमचं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तर सामन्याला सुरुवात होते. पहिल्या षटकात मात्र हाताळलेला गोलंदाज राजेश. पहिला चेंडू मात्र जबरदस्त बागफूट पंच, जबरदस्त टायमिंग चेंडू पाठवला डीप कव्हर पॉइंटच्या दिशेनं. 4 धाबांसाठी चौकार. चेंडूवरती चौकार प्राप्त केला. त्याच्यानंतर खराब चेंडू फुलटॉस आहे. पंजाचा बेमर बॉलचा नो बॉलचा इशारा आणि चेंडूला पाठवला अगदी लॉंग लेगच्या दिशेनं. 4 धाबांसाठी सलगचा हा दुसरा चौकार दिनेश पाटीलच्या बाजूने पाहायला मिळतोय. खराब सुरुवात राजेश पाटीलकडनं आपण पाहायला मिळतोय. पाहू शकाल भीमर नो बॉल चेंडूवरती मात्र या ठिकाणी चौकार पाहायला आपल्याला अगदी ऑन साईडला टर्न केलं आणि पुढील चेंडू आता मात्र या ठिकाणी आपल्याला फ्री हिट पाहायला मिळतोय. ओहो, ही लेंथ चांगली आहे, जोरदार अपील, परंतु फ्री हिट चेंडू होता, लक्ष असू द्या. नक्कीच याचा मात्र कुठेतरी एक किरण गोड यांना मात्र विसर पडला होता. त्याचमुळे मात्र या ठिकाणी त्यांच्या वतीनं ही जोरदार अपील पाहायला मिळाली. होत असतो कधी कधी क्रिकेटच्या खेळामध्ये, कधी कधी आपल्याला आणखीच काही गोष्टी मात्र विसरावा सुद्धा लागत असतात. आणि या ठिकाणी पाहू शकाल शफल होऊन मात्र हुक करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ इष्टांच्या डोक्यावर मात्र फ्लाय झाला. पंचांचा 22चा इशारा. अवंतर धाव इथे मात्र पाहायला मिळाली आणि अवंतर धावणे संघाची धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते आपल्याला. बिनगडी बाद 10 धाबा. अडूस पडूस की लढाई. देवरुंग विरुद्ध बापगाव एकाच पंचायतीमधील हे 2 गाव एकमेकांसमोर आता मात्र नक्कीच या ठिकाणी खेळताना पाहायला मिळत आहेत. ओहो, या ठिकाणी पहा त्रिफलाचित डाब स्टिक मात्र या ठिकाणी उद्ध्वस्त केली. मात्र पहिली सफलता राजेश पाटील मात्र या ठिकाणी प्राप्त करत असताना पहिला धक्का लागतो या ठिकाणी आई गावदेवी बापगाव संघाला. इथे मात्र या ठिकाणी पाहायला मिळते, कारण पहिल्या 2 चेंडूवरती आपण जर पाहतो 2 चौकार आले होते. म्हणजे पहिल्या एका चेंडूवरती 9 धाबा राजेश पाटीलने खर्च केला होता, परंतु त्याच्यानंतर जबरदस्त पलटवार पाहायला मिळाला आणि 10 या आकड्यावरती लागणारा पहिला धक्का आई गावदेवी स्पोर्ट बापगाव संघाला मात्र या ठिकाणी लागत असताना ओहो, पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी लाऊड अपील. यस येस, हँड टेकन, व्हेरी गुड कॅच. दुसरा धक्का लागत असताना बापगाव टीमला.
केलेली आहे. आणि या ठिकाणी पाहूया थोडासा दूरवरून मात्र फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला होता सुनीलनं आणि त्याचमुळे चेंडू बॅटला ब्रश होऊन यष्टीरक्षक हातामध्ये विसावला आणि आता मात्र विकेट हॅट्रिक वरती आहे राजेश पाटील. ओहो लाऊड अपील, परंतु मात्र ही अपील पंचांवरती दडपण टाकण्यासाठी पाहायला मिळाली कारण चेंडूची लाईन पाहायला मिळाली आपल्याला अगदी उजव्या हस्तीच्या बाहेर आणि त्यात मात्र पंचांनी दंडित केलं गोलंदाजाला की हा चेंडू मात्र स्वेर आहे. व्हाईटच्या स्वरूपात एक धाव इथे मात्र ऍड केली जाईल आणि भरपूर वेळानंतर मात्र ही धाव पाहायला मिळाली आपल्याला. धावसंख्या 11वर धावून पोहोचते. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी अजूनही मार्गस्थ आहे. 2 गडी आतापर्यंत बापगाव संघाने गमावले. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी लाईन पाहावी लागेल, चुकीची आहे. सलगचा दुसरा स्वेर चेंडू. यानंतर होणारा सामना भावेशपूर किरवली विरुद्ध नक्षत्र एंटरप्राइजेस सोदरपाडा. दोन्ही टीमला विनंती असेल की आपण तयारीत राहायचं आहे नाणेफेकीसाठी. ओहो खराब चेंडू, बीमार, नो बॉलचा इशाराने चेंडू पाठवला लॉंग लेगच्या दिशेनं फलंदाजानं. 4 धावांसाठी चौकार. आणि आता राजेश पाटील मात्र या सामन्यामध्ये गोलंदाजी करू शकणार नाही कारण त्याने एकाच ओव्हरमध्ये 2 बीमर नो बॉल हाताळले आणि दोन्ही बीमर नो बॉलवरती 2 चौकार पाहायला मिळाले. ही चांगली बाब आहे ते म्हणजे बाबूगाव संघासाठी. आणि या चौकारानंतर धावसंख्या पाहायला मिळाली आपल्याला धावफलक्यावरती 17 आणि जो राजेश पाटील आता मात्र या ठिकाणी षटक जो आहे तो आता मात्र पूर्ण करण्यासाठी नवीन गोलंदाजाला मात्र या ठिकाणी यावं लागेल कारण क्रिकेटच्या खेळामध्ये नियम आहेत. ते सर्व नियम आपल्याला नक्कीच फॉलो करणं फार गरजेचं आहे कारण एका ओव्हरमध्ये जर नक्कीच 2 बीमर नो बॉल एखाद्या गोलंदाजाने हाताळले तर मात्र त्याला त्या मॅचमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याची संधी मिळत नसते. आणि आता मात्र नक्कीच नवीन गोलंदाजाचा वापर केला आहे गोलंदाज रोहन. आता मात्र पुढील चेंडू हाताळेल आणि रोहनकडे पहा फ्री हिट चेंडूचा आता मात्र त्याला चेंडू हाताळायचा आहे. फलंदाज नितेश पुन्हा एकदा मात्र सज्ज होते. ओहो चेंडू पडल्यानंतर पूर्णपणे खाली राहिला. तत्पुरते फलंदाजाने एक धाव कंप्लीट केली परंतु पंचाचा नो बॉलचा इशारा जी खेळपट्टी आहे त्या खेळपट्टीच्या बाहेर चेंडूला हाताळणे गेले. फ्री हिट कंटिन्यू. असं वाटतं की मात्र धापांचा अगदी पहिल्याच सामन्यामध्ये पाऊस पाडताना पाहायला मिळेल. ज्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी आपल्याला जयहिंद देवरुंग बी संघाच्या वतीने पाहायला मिळते. अजून पहिला षटक इथे मात्र समाप्त झाला नाही. 19 धावा धावफलकावर. ओहो फ्री हिट चेंडूवरती मात्र एष्ट्या उद्ध्वस्त झाल्या आणि पहा नरेश पाटील सुद्धा मात्र त्याचा विसर पडला होता आणि आता मात्र कुठेतरी पहिल्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी समाप्त झाले. पहिल्या 2 चेंडूवरती नरेश पाटील 2 चौकार लगावले परंतु त्याच्यानंतर 3 निर्धाव चेंडू तो खेळला परंतु संघ मात्र चांगल्या स्थितीमध्ये आहे. 2 गडी नक्कीच गमावले परंतु 19 धावा धावफलकावर पाहायला मिळाल्या. चला जास्त वेळ टीम मीटिंग करू नका. लगेच जयहिंद देवरुंग संघ तुम्हाला फिल्डिंग लावायची आहे आणि हे दृश्य पाहू शकाल खेळाडू कक्षामध्ये नक्कीच थोडासा आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं जेणेकरून 19 धावा मात्र या ठिकाणी पाहायला मिळाला आणि देवरुंग संघाला 2 धावांनी आम्ही पॅनलाइज करतोय कारण त्यांचा जो गणवेश आहे संघाचा तो मात्र एक समान नाहीये आणि त्या 2 धावा आम्ही मात्र ऍड करीत आहोत. लक्ष असू द्या 19 + 2 21 धावा धावफलकावर ते पाहायला मिळत आहेत. हे ध्वज पहा तुम्ही मित्रांनो. भगवा रंग म्हटला तर महाराष्ट्राची आन बान शान आणि अगदी रुबाबाने मात्र हा ध्वज फडकत असताना आणि त्या ध्वजावरती आहे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची ही प्रतिमा. आज भारतामध्येच नव्हे तर नक्कीच भारताच्या बाहेर सुद्धा मात्र या ठिकाणी महाराजांना नक्कीच आदर सन्मान मात्र दिला जातो कारण महाराजांच्या कीर्त्याच तशा आहेत. फिल्डिंग लावायचे प्लीज जयहिंद देवरुंग संघ प्लीज. आपण जर एका सामन्यासाठी जर एवढा वेळ खर्च केला तर मला नाही वाटत की आज पूर्ण सामने कव्हर होतील.
लक्ष सुद्धा एकच कर्णधाराने मात्र निर्णय घ्यायचा आहे. तुम्ही जर सर्वजण कर्णधार बनले तर मात्र मॅच समाप्त होणार नाही. राजेश पाटील प्लीज. लक्ष सुद्धा फक्त 11च खेळाडू खेळणार आहेत, 14 खेळाडू खेळणार नाहीयेत. प्लीज राजेश पाटील, आपल्याला नक्कीच याची जाणीवपूर्वक नक्कीच असणं गरजेचं आहे. फिल्डिंग तुम्हाला लावायची आहे. या ठिकाणी आयोजकांच्या वतीने शेवटचा ऑफिशियल कॉल मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. चला दुसऱ्या षटकाला गोलंदाज सुरुवात करणार आहे. या ठिकाणी गोलंदाज निलेश. पहिल्या षटकामध्ये 19 धाबा या ठिकाणी पाहायला मिळाल्या. जर असं जर वेल खर्च होत असेल तर मला नाही वाटत की या पुढील सामने सुद्धा मात्र प्रत्येकी 3-3 षटकांचेच करावे लागतील. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतो गोलंदाज निलेश. राऊंड द विकेट ना आलाय. पहिल्या चेंडू मात्र या ठिकाणी फुलर लेन डिलिव्हरी पाहायला मिळाली. जागेवरच मात्र या ठिकाणी ऑस्टिकचा चेंडू ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न नितेशकडनं पाहायला मिळाला, परंतु चेंडू बॅटमध्ये मात्र कुठलाही संपर्क मात्र झाला नाहीये. चांगली चेंडूची फेकी पाहायला मिळाली. अगदी वाईट यॉर्कर लेंथ पाहायला मिळाला. नितेशने 3 चेंडू आतापर्यंत फेस केले. 5 धाबा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला आणि त्यानंतर अजूनही काही धावा ऍड होतील. फटक्यात जबरदस्त चांगला सजवला हुकचा अंदाज पाहायला मिळाला आणि चेंडूला पाठवलं अगदी फाईन बाउंड्रीच्या पलीकडं. 4 धाबांसाठी चौकार. अतिशय खराब चेंडू पाहायला मिळाला. त्यानंतर पुन्हा आता फुलटॉस चेंडू आहे. मिड विकेटला मात्र फिल्डर सज्ज आहेत. 1 धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धाव्याचा नक्कीच प्रयत्न करत होते, परंतु फेकी मात्र योग्य वेळी आपल्याला पाहायला मिळाली. दरम्यान देरुंगचे समाजसेवक रोहितदाजी गोडे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तुमच्या या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. ओहो, प्लिकच्या अंदाजामध्ये मात्र फटका टर्न केला या नरेश पाटीलनं. चांगली फिल्डिंग पुन्हा एकदा मात्र पाहायला मिळाली. हा षटक चांगला पाहायला मिळतो. या पहिल्या षटकाच्या तुलनेनुसार पहिल्या चेंडूवरती पाहिलं तर चौकार नक्कीच पहिल्या चेंडू डॉट आला होता, त्याच्यानंतर चौकार पाहायला मिळाला. परंतु त्यानंतर पुढील चेंडूची मात्र फेकी चांगल्या प्रमाणे पाहायला मिळाली. पुन्हा एकदा फुल टॉस. दाबास्टिकच्या बाहेर लाईन पाहायला मिळाली. परंतु आज नक्कीच जितूने मात्र सामना मिस केला असं मात्र म्हणायला हरकत नाहीये. थोडेसे उशिराने आले आणि त्याचमुळे त्यांच्या जागेवरती मात्र आपल्याला पुढील खेळाडू पाहायला मिळाला. होत असतं, कारण वेळेला फार महत्व आहे मित्रांनो. तुम्ही जर एखादी गोष्टी जर वेळेवरती केली नाही तर मात्र ती वेळ पुन्हा तुमच्या जीवनामध्ये येणार नाहीये. त्याचमुळे मी विनंती करतो की प्रत्येक क्षेत्रामध्ये वेळेला फार महत्व द्या. धावसंख्या सिंगलच्या वतीने पुढे जाते आपल्याला पाहायला मिळते. 29 धावा फलकावर. ओहो, या ठिकाणी विस्टामिंग फटका हवेत खेळलाय. भरपूर वेल चेंडू हवेत.
परंतु कुठलाही फलंदाजाने या ठिकाणी फिल्डरनं ट्राय केला नाही त्या ठिकाणी कॅच पकडण्यासाठी. अगदी चेंडू जमिनीवरती सेफ लँड होतोय आणि तत्पुरती मात्र फलंदाजाने तब्बल 2 धाबा या ठिकाणी पूर्ण गेल्या आणि अशा रीतीने 2 धाब्याने संघाची धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते आपल्याला. 2 गडी बाद 31. यापुढील होणारा सामना भावेश फडकेरोली विरुद्ध नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा. दोन्ही टीमला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी या ठिकाणी सज्ज राहायचं आहे आणि षटकामध्ये आपण जर पाहिलं तर तब्बल निलेशने फक्त 10 धाबा खर्च केल्या. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 19. 2 धावा पॅनल्टीच्या आपण ऍड केल्या. धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 31 आणि हे दृश्य पाहू शकाल व्यासपीठावरील हे दृश्य आहे. सर्वच पाहुणे सध्या आमची या व्यासपीठाची शोभा वाढवत असताना जयदीपजी पाटील, सागर शेवाले, किशोरजी गायकवाड, विद्यमान सदस्य रोहिताजी घोडे, बाळरामजी मेहर, नवनाथजी पाटील आणि त्याचप्रमाणे आमचे सावतगावचे पाटील काका याला सुद्धा मी पाहू शकाल. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. षटकाला सुरुवात करायची प्लीज. फक्त तुमच्याकडे 6 मिनिटं शिल्लक आहेत 2 ओव्हरसाठी प्लीज. गोलंदाज तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय विकास. आपल्या संघाचा विकास करेल का? परंतु जर अशा प्रमाणे जर गोलंदाजी झाली तर विकास होणार नाहीये. चेंडूला पाठवलाय अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. दोरबी संघासाठी मात्र हा सिलेक्शन मॅच आहे. जर तुम्ही या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स केला तर नक्की तुमची निवड येस संघामध्ये केली जाऊ शकेल. पण या ठिकाणी पहा पुन्हा डाबा स्टिकवर चेंडूची फेक येईल. लेट ग्लान्स पाहायला मिळाला आणि चेंडू मात्र वेगाने ट्रॅव्हल झाला अगदी लॉंग लेगच्या दिशेने. स्वर्गीय मकरंद दत्तू पाटील स्टँडच्या समोर सीमेवर चेंडू जाऊन धडकतोय आणि हा सलगचा दुसरा चौकार. बॅटिंग सध्या आपल्याला नितेशकडे पाहायला मिळते आणि दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत 7-7 चेंडूचा सामना केलाय. नितेशने जोडल्या 15 धाबा, नरेशने जोडल्या 11 धाबा. हो 50 मात्र सफल होऊन या ठिकाणी ऑन साईडला हुक करण्याचा प्रयत्न, परंतु लाईन धाबास्टिकच्या पलीकडे पाहायला मिळाली. पंचांचा वाईटचा इशारा. अगदी धावांचा पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळतो या सामन्यामध्ये. आजच्या लॉर्ड्स मधील मात्र पहिल्या फेरीतला पण आज पहिला सामना इथे मात्र एन्जॉय करतो. यानंतर भावेशपूर किरवली विरुद्ध नक्षत्र स्पोर्ट चौदरपाडा. दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी सज्ज झालेले आहेत. हो पुन्हा एकदा मात्र चेंडू गॅपमधून ट्रॅव्हल झाला. जबरदस्त शॉट लक्षण आणि चेंडूला मात्र पाठवला स्वर्गीय सूरज भास्कर पाटील स्टँडच्या समोर. डे पॉइंटला चेंडू जाऊन मात्र धडकतोय. येतोय हा चौकार. पहिली चौकाराची हॅट्रिक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली फलंदाज नितेशच्या बॅटमधून. जबरदस्त खेळ आणि आतापर्यंत नितेशच्या बॅटमधून 5 चौकार पाहिले आपण. व्यक्ती 22 या धावसंख्येवरती खेळतोय. आता मात्र हाफ ट्रॅकर लेंथ ओळखली. जबरदस्त फुलचा अंदाज परंतु डेप स्क्वेअर लेगकडे फिल्डरचं जे होते कुठली चूक झाली नाहीये. त्याने टिपला येईल आणि समाप्त झाला नितेशचा खेळ. धक्का क्रमांक 3 लागतोय गावदेवी स्पोर्ट बापगाव संघाला. बाद होण्यापूर्वी अतिशय चांगली इनिंग आपल्याला नितेशकडे पाहायला मिळाले आणि त्याचमुळे मात्र त्याचा टाळ्याने स्वागत मात्र खेळाडू कक्षामध्ये केला जातोय. कारण 4 षटकामध्ये एखादा फलंदाज 15-20 धाबा जर दौडत असेल तर नक्की ती इनिंग आपण चांगली म्हणू शकतो टेनिस क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि ते कार्य नितेशने मात्र अतिशय चांगल्या प्रमाणे पार पाडलं. नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती आलाय करण.
हो आलेल्या मात्र पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न 7 डिश पाहायला मिळाली. चेंडूला मात्र ट्रॅव्हल केला विकेटला. फिल्डर तिथे सज्ज स्वतः कॅप्टन आहेत. चांगली फेक होती. एक धाव तिथे मात्र कंप्लीट केली आणि एका धावने संघाची धावसंख्या 45 आकड्यावरती जाऊन पोहोचते. या चांगल्या पोझिशनमध्ये आपल्याला गावदी बाबगाव संघ पाहायला मिळतोय कारण बॅटिंग मात्र चांगल्या प्रमाणे इथे मात्र पाहायला मिळाली. प्लेक ऑफ द रिक्स अगदी 2 पायांच्या मधून मात्र फटका एक्झिक्यूट केला परंतु पाहू शकाल संत फिल्डिंग तिथे पाहायला मिळाली परंतु फेक अतिशय जबरदस्त होती परंतु एसटी रक्षकाकडे मात्र चूक पाहायला मिळाली. जर चेंडू परफेक्टली जर कॅरी केला असता तर मात्र आय थिंक नरेश पाटीलला महागारी परतावा लागला असतं परंतु सुखरूपाने मात्र अजून तो खेळपट्टीवर सज्ज आहे. सलामीला आलाय. 8 चेंडूचा त्यांनी सामना केला. 13 धापा त्याच्या बाटमधून आपल्या पाहायला मिळतात आणि अशा रीतीने 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. या षटकामध्ये विकासने एकूण गडी बाद केले. 1 धाबा खर्च केल्या 16 आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 47 धावा धाफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर नाणेफेकीसाठी लक्ष सुद्धा आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. नक्षत्र स्फोट चौदरपाडा आणि भावेशपट किरवली आणि हे दृश्य पहा. प्रथम क्रमांकासाठी सुंदर ही 2 व्हीलर बाईक दिली जाणार आहे ज्याचे पुरस्कर्ते आहेत ज्यांचा आपण काल वाढदिवस या ठिकाणी साजरा केला. बाबगावचे पाटील डेव्हलपर्सचे ऑपरेटर मिस्टर विकी शेठ पाटील आणि जयदीपजी पाटील यांच्या वतीने ही आम्हाला बाईक देण्यात आलेली आहे. त्यांचा मी आभार व्यक्त करतो. ज्या 2 स्पोर्ट्स सायकल पाहता मित्रांनो, एक सायकल रनरअप संघाला दिली जाणार आहे आणि एक सायकल मॅन ऑफ द टुर्नामेंट जो खेळाडू ठरेल त्याला देण्यात येणार आहे. ज्याचे स्पॉन्सर आहेत मिस्टर सागरजी शेवाळे हे सुद्धा या ठिकाणी सध्या उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा मी आभार व्यक्त करतो. ज्या दात्यांनी आम्हाला नक्कीच स्पर्धेसाठी तनबंधन लावून जे आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचा मी मेहर 11 बाबगाव संघाच्या वतीने आभार व्यक्त करतोय. शेवटचं षटक या पहिल्या डाबातील पहिला चेंडू मात्र अतिशय चांगल्या प्रमाणे हाताला परंतु कुठेतरी लाईन चुकीची निवडली. उजव्या स्टिकच्या बाहेरून चेंडू जाणारा पाहायला आपल्याला आणि त्याचवेळी व्हाईट चेंडू मात्र सुरुवात केली गोलंदाज वैभवनं. वैभवला मात्र नक्कीच वैभवशाली कामगिरी करावी लागेल. जर या ठिकाणी 50 धावांचा टप्पा जर क्रॉस केला या ठिकाणी बाबगाव संघाने तर मात्र नक्कीच त्याचा पाठलाग करत असताना मात्र कुठेतरी संघर्ष करावा लागू शकेल देवरुंग संघाला. ओहो ओरपी चेंडू जबरदस्त लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार. पूर्ण झालाय. तब्बल 56 धाबा धाफलकावर. वेलकम प्रशांत बजागे. ओहो प्रेशर आहे गोलंदाजावर आणि त्याच प्रेशर मुळे या ठिकाणी आपल्याला ही गोलंदाजी पाहायला मिळते कारण किती मोठा गोलंदाज असू द्या त्याच्यावरती जर एखादा मोठा प्रहार आला तर नक्कीच तो सुद्धा मात्र छास पडत असतो. लाईन मध्ये नक्कीच त्याच्याकडनं सुद्धा चुका होत असतात आणि या ठिकाणी मात्र ते दृश्य वैभवकडनं आपल्याला पाहायला मिळाले. हो बोलिंग चेंडू हवेत शॉट फाडल्याकडे फिल्डर या ठिकाणी पहा. तिसऱ्या अट्ट्यामध्ये सुद्धा मात्र प्रयत्न तिथे झाला होता. झेल होऊ शकला असता परंतु शेवटच्या क्षणाला मात्र झेल ड्रॉप झाला आणि जीवनदान मिळालं फलंदाजाला. करण होते त्या ठिकाणी. करणला मात्र हा जीवनदान मिळतोय. 1 धाव कंप्लीट केली. पौशकल मात्र हे रिप्ले पहिल्या अट्ट्यामध्ये नक्कीच पाहिलं तर चेंडू फिल्डरच्या हातातून निसटला होता. दुसऱ्या अट्टेम्पमध्ये सुद्धा मात्र त्या ठिकाणी प्रयत्न केले होते परंतु 1 2 3 आय थिंक ड्रॉप आणि सरळ बाटे मात्र या ठिकाणी अतिशय चांगला फटका पाहायला होतो. अगदी साईड स्क्रीनच्या समोर 1 धाव कंप्लीट दुसऱ्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये यशस्वी होत असताना चांगली बॅटिंग. धावसंख्या 2 पुढे जाताना पाहायला मिळते 58 धावा. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करत असताना जय हिंद देवरुंग बी संघ परंतु गोलंदाजाने हवी तशी कामगिरी केली नाहीये. हो पुन्हा एकदा मात्र लॉंग ऑनला मात्र फटका मात्र एक्झिक्यूट केलाय. 1 धाव तिथे मात्र नक्कीच कंप्लीट केली जाईल. सुरुवातीला नरेश पाटीलने मात्र अतिशय चांगल्या प्रमाणे आपल्या डावाला सुरुवात केली. 2 चौकार त्याने नक्कीच लागले परंतु त्यानंतर कुठेतरी त्याच्या खिलीवर थोडासा परिणाम झाला कारण त्यानंतर एकही मोठा फटका त्याच्या बॅटमधून आला नाहीये. पौचकाल मुठवलचे विद्यमान पोलीस पाटील आणि समाजसेवक सन्माननीय उत्तम शेठ पाटील यांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे.
ओहो फटका सजवला या ठिकाणी, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन फिल्डर सज्ज आहेत. टिपला झेल आणि लागेल या ठिकाणी या बापगाव संघाला चौथा धक्का. बाद होण्यापूर्वी पाहू शकाल 8 धावांचं योगदान दिलं. दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालेला आहे विद्यमान मुठवलचे पोलीस परी सन्माननीय उत्तम शेठ पाटील त्यांच्या माध्यमातून आम्हाला नक्कीच या ठिकाणी एक प्रेक्षक स्टँड लाभलेला आहे. तुम्ही पाहू शकाल स्वर्गीय मकरंद दत्तू पाटील हा प्रेक्षक स्टँड आम्हाला उत्तमजी पाटील यांच्या वतीने लाभलेला आहे. त्यांच्याच नावाने तुम्हाला नक्कीच या स्पर्धेवरती तुम्ही या स्पर्धा सुद्धा मात्र एन्जॉय केली. त्याचे पुरस्कर्ते आहेत उत्तम शेठ पाटील. वेलकम तुमचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. त्याच्या सोबतीला तुम्ही पाहू शकाल मिस्टर तेजेश पाटील आणि सुधीर पाटील हे सुद्धा आलेले आहेत. आपलं सुद्धा मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. या चुकीची लाईन डापास्तीच्या पलीकडे चेंडू निघून जातोय. पंचाचा वाईटचा इशारा आणि अतिरिक्त धावसंख्या 61 वरती जाऊन पोहोचतोय. या 61 अगदी डेंजर झोनकडे मात्र ही धावसंख्या वाटचाल करते. या हा चेंडू चांगला आहे आणि अशा रीतीने मात्र 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या डाबाचा खेळ समाप्त झालेला आहे. एकूण 4 गडी गमावले. गावदेवी बाबूराव संघानं धाबा जोडला 61 आणि या धाबांचा पाठलाग करायचा आहे 62 धाबांचा. जय हिंद देवरुंग संघ मात्र धाबांचा पाठलाग करेल की नाही तत्पुरते आपण आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील दुसऱ्या सामन्याची नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करणार आहोत. भावेशपट किरवली विरुद्ध नक्षत्र एंटरप्राइज सोदरपडा अशी लढत तुम्हाला पाहायला मिळेल. तर दोन्ही संघाचे कॅप्टन आलेले आहेत आणि मी विनंती करतो या सावतगावचे समाजसेवक सन्माननीय भगवानजी पाटील आणि मुठवलगावचे विद्यमान पोलीस पाटील सन्माननीय उत्तम शेठ पाटील आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य किशोरजी गायकवाड या तिन्ही पाहुण्यांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेकी आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. बाळराम कातोड मेहर टॉस बॉक्स तुम्ही पाहू शकाल. या टॉस बॉक्स मध्ये आपण सर्व संघांची नाणेफेकी आपण या ठिकाणी करत आहोत. प्रथम तुम्हाला मी नाणं दाखवतोय. एका बाजूला आहे मेहर 11 बापगाव आणि दुसरीकडे आहे विजय बिल्डर अँड डेव्हलपर्स असं तुम्हाला नामोल्लेख करायचा आहे. तर चौधरीपाडा संघाचे कॅप्टन कॉल देतील मेहर 11 बापगाव, परंतु आलेला आहे विजय बिल्डर अँड डेव्हलपर्स. आपण टॉस विनिंग कॅप्टनला शशिकांत केडे स्पॉन्सर शीतपेय आहे. आपण काका या ठिकाणी टॉस विनिंग कॅप्टनला शीतपेय द्यायचं आहे. पाहुण्यांचा आभार. विनंती करतोय की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. प्रशांत टॉस जिंकला. समोर संघ आहे नक्षत्र सुंदरपडा. काय करण्याचा निर्णय असेल? बॅटिंग. ओ बॅटिंग खास स्वीकारली कारण की पोरं कमी आहेत. नक्कीच मुलं आलेली नाहीत. मी वारंवार चर्चा करत असतो की जेव्हा जेव्हा एखाद्या स्पर्धेमध्ये आपण सहभाग होतो तेव्हा तेव्हा नक्कीच सर्व खेळाडूंना मात्र त्याची जाणीव असणं गरजेचं आहे. परंतु खेळाडू वेळेवरती येत नाही. प्रशांत यासाठी तू काय संदेश देशील आपल्या असोसिएशनच्या जे संघ आहेत त्या सर्व संघांना? काय नाही, त्यावेळी वेळेचा भान ठेवावा, त्यावेळी जल्दी यावं, टॉस करून घ्यावा अशीच नम्र विनंती करतो मी. तर तुमच्याकडं चांगला खेळ होईल अशी आम्ही अपेक्षा करू शकतो. हो नक्कीच. आणि की त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. विकी नाणेफेकी गमावली. बॅटिंग न करता तर फिल्डिंग करायची आहे. तुम्ही टॉस जिंकला असता तुमचं निर्णय काय असतं? क्षेत्ररक्षणच करणार होतो. म्हणजे तुमच्या मनासारखं घडलेलं आहे. भावेशपूर किरवली संघाला कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 45-40 50पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. काय संघामध्ये चेंजेस वगैरे आहे की पॅक टीमच्या साईड तुम्ही या स्पर्धेमध्ये उतरणार आहात? नाही, पूर्ण पॅक टीम आहे. आज महेंद्र नाही वाटत. म्हणजे प्रत्येक स्पर्धा तुमच्यासाठी फार महत्त्वाची असते आणि त्याच उद्देशाने तुम्ही प्रत्येक स्पर्धेमध्ये सहभाग होत असता. या स्पर्धेबद्दल काय 2 शब्द? स्पर्धा तर खूप छान केलेली आहे. महेर 11 बागभाव यांचे मी हार्दिक करतो, आभार व्यक्त करतो.
आणि आम्हाला इथे खेळण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. आणि की तुम्हाला सुद्धा विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो टॉस जिंकला या ठिकाणी भावेशपेठ किरवली संघाळ आणि प्रथमतः त्यांनी हा धाडसी निर्णय घेतला आहे की आम्ही प्रथम बॅटिंग करणार आहोत. तर रँकिंगचा पाहूया कशा रीतीने मात्र ते खेळ प्रस्थापित करतील. तर देऊया दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आणि जाऊया आपण टॉस बॉक्समधून सरळ कॉमेंट्री बॉक्समध्ये. तिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक ज्यांनी खरोखर टेम्पेल गाजवलं या सत्रामध्ये. माझे अगदी जवळचे प्रिय मित्र अजय घर त्यांच्याकडे थँक्यू. सन्माननीय भावेशपेठ किरवली संघाचे सर्वेसर्वा मिस्टर गणेश भजागे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तर आपणास विनंती करतो की आपण याबा व्यासपीठावर तुमचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. धन्यवाद योगेश। खेल की शुरुआत हो चुकी है। पहली गेंद वाइड, विश्वास गेंदबाजी की शुरुआत करते हुए और सामने बल्लेबाज है समीर, नॉन स्ट्राइकर से इन पर दिनेश। 62 रनों की बड़ी चुनौती जय हिंद देवरुंग बी के सामने। कदमों का इस्तेमाल इस बार चूक गए थे लेकिन फिर से वाइड है। दिशाहीन शुरुआत यहाँ पर गेंदबाज विश्वास द्वारा। लंबे ऊंचे कद के गेंदबाज है, अच्छे गेंदबाज है लेकिन शुरुआत खराब रही है। बहुत बड़ा टारगेट सेट किया गया है इस मैच में। आई गावदेवी बापगांव टीम के बल्लेबाजों द्वारा धुआंधार बैटिंग देखने को मिली। 4 ओवर्स में 61 रन बनाए गए जिसमें नरेश ने 16 रन बनाए थे और 22 रनों का योगदान नीतीश ने दिया। और इस बार फुल टॉस बन रही थी, ठीक तरह से खेल नहीं पाए। कहीं ना कहीं ऑफ साइड में खेलने का प्रयास करते कवर्स की तरफ तो शायद फायदा मिल सकता था, लेकिन थोड़ा सामने खेलने का प्रयास किया और बल्ले के थोड़े अंदर लगी थी गेंद। सिंगल जरूर मिला है। 1 रन से खाता खुलता हुआ बल्लेबाज समीर का। आक्रामक शुरुआत की जरूरत है मैच को जीतने के लिए। हमारे बीच भावेश स्पोर्ट्स किरौली के करता धरता गणेश बजागे साहब का शुभागमन हुआ है, जो कि बॉल स्पॉन्सर भी है इस टूर्नामेंट के। आपका हार्दिक स्वागत है। इस बार बल्ले के बाहरी हिस्से पर गेंद लगी है। वाइडिश गली में हल्का सा फंबल, उसका फायदा मिलता हुआ 1 रन मिलेगा यहाँ पर। आवश्यक रन रेट 15 के ऊपर का है पारी की शुरुआत से ही। 15.50 रन प्रति ओवर और उसको मद्देनजर रखते हुए बैटिंग करने की जरूरत है इस मैच में जय हिंद देवरुंग बी की टीम को। हर ओवर में कम से कम मुझे लगता है कि 2 बड़े शॉट्स की आवश्यकता है यदि ये आवश्यक रन रेट उनको पार करना है तो। इस बार मिस टाइम कर बैठे हैं फील्डर गेंद के नीचे मिड ऑफ की दिशा में और एक आसान सा कैच। विकेट का पतन होता हुआ नरेश ने लपक लिया है कैच और समीर। काफी सारी उम्मीदें थी समीर से कि आक्रामक शुरुआत दिलाएंगे, लेकिन यहाँ पर आक्रामक खेलने के चक्कर में पेविलियन में लौट चुके हैं। ये रखी हुई गेंद थी ये विश्वास की और पैरों की तरफ आ रही थी। ऑन साइड में हालांकि खेलना चाहते थे लेकिन थोड़ा सा लीडिंग एज लगा और एक आसान सा कैच मिड ऑफ की दिशा में। नए बल्लेबाज क्रीज पर पहुंचे हैं नीलेश। इस बार ऑफ स्टंप के काफी बाहर दिशाहीन गेंद और तीसरी वाइड गेंद इस ओवर की। हालांकि बल्ले से तो कुछ खास हो नहीं रहा है लेकिन तोहफे के रूप में रन्स जरूर खर्च कर यहाँ पर गेंदबाज विश्वास। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 5 रन 1 विकेट के नुकसान पर। किसी भी टीम को हल्के में नहीं लिया जा सकता है। इसी तरह से गेंदबाजी होती रही तो शायद फिर आने वाले ओवर्स में जो गेंदबाज रहेंगे उनके ऊपर दबाव हो सकता है। फिर से ऑफ स्टंप के काफी बाहर, फिर से अपनी दिशा से भटकते हुए गेंदबाज विश्वास। एक और वाइड। 4 वाइड गेंदें अभी तक इस पहले ओवर में और विश्वास जब गेंदबाजी करते हैं तो ये उम्मीद होती नहीं है। सटीक लाइन और लेन पर गेंदबाजी करने की आवश्यकता, भले ही आपकी टीम ने काफी अच्छे रन्स बनाए हैं लेकिन इस तरह से आप रन्स लुटा नहीं सकते हो। अब एंगल चेंज करते हुए राउंड द विकेट जाने का फैसला उन्होंने लिया है। डेड बॉल का इशारा करते हुए अंपायर रमेश मात्रे।
स्क्वायर लेग अंपायर की भूमिका में है इस मैच में इस समय परेश महाजन। ऑफसाइड में हम देखें तो 5 खिलाड़ी सर्कल के अंदर, पिलर्स की दीवार है एक तरह से ऑफसाइड में, ऑन साइड में 2 सर्कल के अंदर 2 बाउंड्री पर। इस बार रिवर्स खेलने का प्रयास था नीलेश का, लेकिन बीट हुए। सोच तो अच्छी थी लेकिन यहाँ पर स्ट्रोक का निष्पादन कर ही नहीं पाए, गेंद और बल्ले में मुलाकात नहीं बना पाए। थर्ड मैन बैकवर्ड पॉइंट जो खिलाड़ी है वो सर्कल के अंदर है, और जब इस तरह का फील्ड प्लेसमेंट होता है पावर प्ले में कई बल्लेबाजों को हम देखते हैं कि रिवर्स खेलने का प्रयास करते हैं, उसमें कामयाबी मिलती भी है, लेकिन गेंद और बल्ले के बीच में संपर्क बनाना बहुत ही ज़रूरी। एक बार पीछे गेंद निकल जाए तो फिर उसको रोकना बहुत मुश्किल होता है यहाँ पर। इस बार जगह बनाकर इनसाइड आउट खेलना चाहते थे, बीट हुए, लेकिन फिर से ये वाइड गेंद है। वाइड की जो सीरीज है वो जारी है इस ओवर में, बहुत ही लंबा ओवर चलता हुआ, और न मालूम क्यों इतना दिशाहीन गेंदबाजी कर रहे हैं। कोई बड़ा शॉट भी नहीं आया है, तो दबाव भी नहीं होना चाहिए गेंदबाज पर। एक तो स्कोर भी काफ़ी अच्छा है उनके पास, लेकिन बल्लेबाज से काफ़ी दूर रखने की कोशिश कर रहे हैं, पूरी तरह से लय में नज़र नहीं आ रहे गेंदबाज विश्वास। इस बार थोड़ा सा आगे निकले थे, अच्छी गेंद ये रही, जड़ में रखा था, ड्राइव करते हुए सामने की तरफ लॉन्ग ऑन से फील्डर आते हुए 1 ही रन मिलेगा यहाँ पर। हल्का सा फंबल जरूर हुआ था, लेकिन दूसरे रन का कोई प्रयास नहीं किया गया। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रन 1 विकेट के नुकसान पर। यहाँ से और 54 रनों की जरूरत मैच को जीतने के लिए जय हिंद देवरुंग बी टीम को। अड़ोस पड़ोस की लड़ाई है पहले राउंड का आज का ये पहला मुकाबला। इस बार अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास था, बढ़िया लाइन और बढ़िया लेंथ भी देखने को मिली, और इसके साथ ही ओवर की समाप्ति। अंतिम गेंद पर कोई रन नहीं, पहले ओवर के बाद स्कोर केवल 8 रन 1 विकेट के नुकसान पर। अब आवश्यक रन रेट 18 रन प्रति ओवर का हो चुका है, 3 ओवर्स में 54 रनों की जरूरत। देखिए काफी वाइड गेंदें की, लेकिन उसके बावजूद भी सिर्फ 8 ही रन खर्च किए। कुल मिलाकर 5 वाइड गेंदें की, बल्ले से सिर्फ 3 रन आए। समीर 1 रन बनाकर आउट हुए, दिनेश 1 पर बैटिंग करते हुए, और नीलेश भी खेल रहे हैं 1 पर। बल्लेबाजों को गियर्स चेंज करने होंगे। इस पूरे टूर्नामेंट की ये खासियत रही है कि जब भी 50+ टोटल बना है उसको चेस करना बहुत मुश्किल हुआ है 4-4 ओवर के मैचेस में, और 60+ तो और ज्यादा मुश्किल। बड़ी चुनौती पेश की गई है इस मुकाबले में गांव-देवी स्पोर्ट्स बापगांव टीम द्वारा। यह सीजन बापगांव के दोनों भी टीमों के लिए अच्छा रहा है, गांव-देवी स्पोर्ट्स बापगांव और मेहर 11 बापगांव। खासतौर पर मेहर 11 बापगांव टीम ने तो कमाल का प्रदर्शन किया है, और इस टूर्नामेंट में भी मेहर 11 बापगांव टीम पहले दिन की विजेता टीम है, जो कि सेमीफाइनल के लिए क्वालिफाई कर चुकी है। आज का पहला सेमीफाइनल मुकाबला था सरौली और जामुलपाड़ा के बीच में, जिसको सरौली टीम ने जीता और फाइनल में प्रवेश कर लिया है। टूर्नामेंट का चौथा और अंतिम दिन सुपर संडे, खिलाड़ियों का कमाल संडे दी धमाल, और यहाँ पर कमाल धमाल की बल्लेबाजी की अब सही मायनों में आवश्यकता है मैच को जीतने के लिए जय हिंद देवरुंग बी टीम को। नेवर लेकर गेंदबाज नीलेश, समय का ख्याल रखना है प्लीज, 4 ओवर्स आपको 20 मिनट के भीतर पूरे करने हैं। नीलेश टू नीलेश, और थोड़ा ऑफ स्टंप के बाहर जाकर गेंद को खेलना चाहते थे फाइन लेग की तरफ, थोड़ा इम्प्रोवाइज तरीके से खेलने का प्रयास था। बल्लेबाज कोशिश तो काफी कर रहे हैं रन तेजी के साथ बनाने के लिए, लेकिन सफलता नहीं मिल रही है। अगली गेंद राउंड द विकेट, इस बार थोड़ा सा अतिरिक्त उछाल था, बढ़िया गेंद, कौन बनाती हुई गेंद ऑफ स्टंप के बाहर, फिर से छकाया बैट्समैन को। एक और डॉट गेंद की समाप्ति होती हुई। मौसम आज भी काफी अच्छा है, और अब धीरे धीरे दोपहर का सत्र शुरू हो जाएगा, गर्मी बढ़ती जाएगी। इस बार रिवर्स खेल दिया है और गैप में निकाल दिया है गेंद को, शॉर्ट थर्ड मैन को बीट करती हुई गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। लिए आखिरकार सीधी उंगली से यदि घी नहीं निकल रहा है तो टेढ़ी उंगली से ही सही, लेकिन घी को निकालने में कामयाब हुए, और पहला चौका इस पारी का। नीलेश के बल्ले से फिर से स्विच चिट करने का प्रयास था, अब की बार गेंद बल्ले पर नहीं ले पाए, और एक और डॉट गेंद काफी खेल रहे बल्लेबाज, जबकि इस समय हर गेंद पर कुछ ना कुछ रन्स बनाने की जरूरत है। ओहो, इस बार लॉफ्टेड शॉट ऑन साइड में, फील्डर मौजूद है बाउंड्री पर, बढ़िया कैच विश्वास द्वारा,
शानदार कैच डीप मिड विकेट की दिशा में, और ये रहा दूसरा विकेट। नीलेश की छक्का जड़ना चाहते थे और इस समय बड़े स्ट्रोक्स की ही आवश्यकता है, लेकिन डीप मिड विकेट को क्लियर नहीं कर पाए। 5 रन बनाकर आउट हुए है नीलेश। नए बल्लेबाज राजेश आए हैं, राजेश पाटिल, खतरनाक बल्लेबाज। पहली गेंद जाने दिया उन्होंने क्योंकि दिशाहीन गेंद थी। व्हाइट का इशारा अंपायर परेश महाजन द्वारा। स्कोर आगे बढ़ता हुआ 13 रन 2 विकेटों के नुकसान पर, और 49 रनों की आवश्यकता है। और राजेश के पास तो बिल्कुल भी अब समय नहीं है क्योंकि सिर्फ 13 गेंदों का खेल बचा हुआ है। आते ही हाथ खोलने होंगे, लेकिन यहां पर कुछ मुफ्त के रूप में रन्स उनको मिलते हुए। एक और व्हाइट गेंद, व्हाइट गेंदें ज्यादा हो रही है। पहले ओवर में 5 व्हाइट गेंदें विश्वास ने की, और अब ये 2 लगातार व्हाइट गेंदें नीलेश द्वारा। और फुल टॉस इस बार गैप में निकाल दिया है, बेहतरीन स्ट्रोक, पहले बाउंस पर गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन। बहुत ही शानदार शॉट राजेश पाटिल के बल्ले से। कमजोर गेंद का पूरा फायदा उठाया उन्होंने, प्लेसमेंट लाजवाब था। डिप स्क्वायर लेग और डिप मिड विकेट के दरमियान से गैप ढूंढा और चौका हासिल किया। इसके साथ ही ओवर भी समाप्त हुआ। 2 ओवर के समाप्ति पर स्कोर हुआ है 18 रन 2 विकेटों के नुकसान पर, और अब देवरुंग बी टीम को चाहिए 44 रन बचे हुए 2 ओवर्स में, यानी कि ठीक 22 रन प्रति ओवर के हिसाब से रन बनाने की चुनौती। मैच पर अच्छी पकड़ बना ली है आई गांव देवी स्पोर्ट्स बापगांव ने। राजा के लिए इनाम है, लगातार 3 सिक्सर्स के लिए विजय केने की ओर से 2000 रुपयों का कैश प्राइज दिया जाएगा। और राजा एक ऐसे बल्लेबाज है जो ये कारनामा कर सकते हैं। कई बार हमने देखा है राजा ने धुआंधार बल्लेबाजी की है, खासतौर पर मुख्य टीम के लिए भी खेले हैं, जय हिंद देवरुंग के लिए, और उनके लिए भी उन्होंने कुछ उपयुक्त पारियां खेली है। खासतौर पर अंडर प्रेशर आकर डेथ ओवर्स में अच्छी बल्लेबाजी की है उन्होंने। और अब यहाँ पर भी तेज गति से रन्स बनाने की जरूरत। नेवर की शुरुआत, पहली गेंद शॉट है, हुक कर दिया गेंद को, फील्डर बहुत दूर नजर आ रहे हैं, गेंद लॉन्ग लेग बाउंड्री के बाहर, 4 रन मिलेंगे। कमजोर गेंद थी ये सुनील की, थोड़ी छोटी गेंद थी, और देखिए लेग स्टंप के हल्की सी बाहर निकल रही थी। बहुत अच्छी पोजीशन में थे बल्लेबाज दिनेश, बहुत ही शानदार तरीके से खेला हुआ स्ट्रोक। चौके से इस ओवर की शुरुआत, पिछली 2 गेंदों पर 2 चौके आ चुके हैं। रनों की रफ्तार जो बढ़ानी है बल्लेबाजों को, उसमें जरूर आप कामयाब होते हुए नजर आ रहे हैं, लेकिन इसको जारी रखना होगा। 1 या 2 बड़े स्ट्रोक से काम बनने वाला नहीं है, लगातार बड़े शॉट्स खेलने होंगे। इस बार ऑन द राइज ड्राइव कर दिया है, एक और दर्शनीय स्ट्रोक, लेकिन फील्डर बहुत सतर्क है। लॉन्ग ऑफ की दिशा में अपने बाई तरफ जाकर फील्डर ने गेंद को फील्ड किया, और 1 ही रन लेने का मौका वहां पर दिनेश के पास, लेकिन एक आत्मविश्वास भरा स्ट्रोक था ये, बल्ले के बीचों बीच लेकर गेंद को खेल दिया था। 1 रन से स्कोर अब 23 रनों पर पहुंचता हुआ 2 विकेटों के नुकसान पर, और 39 रनों की जरूरत। मात्र 10 गेंदों का खेल शेष है। यहां से तूफानी अंदाज में बल्लेबाजी करने की जरूरत है, और वही कोशिश अब जारी है दोनों भी बल्लेबाजों की। क्रिकेट एक ऐसा खेल है जिसमें भविष्यवाणी बिल्कुल भी नहीं की जा सकती है। पलड़ा जरूर इस समय भारी नजर आ रहा है जय हिंद देवरुंग बी के विरुद्ध गांव देवी स्पोर्ट्स बापगांव का, लेकिन ये पलड़ा कभी भी बदल सकता है। मैच में पासा पलटते ज्यादा देर लगती नहीं है, और इस बार कुछ अलग करने का प्रयास, पहले ही अपना स्टांस चेंज कर लिया था, स्विच हिट की तैयारी में थे और बहुत जल्दी अपना स्टांस चेंज कर लिया था, जिस वजह से गेंदबाज काफी सतर्क थे और
पहचान गए थे कि बल्लेबाज क्या करना चाहते हैं। इसी बीच माननीय श्री शालिक गोडे साहब का शुभागमन होता हुआ आपका हार्दिक हार्दिक स्वागत है स्वर्गीय नामदेव पटेल और स्वर्गीय दिनकर गोडे मेमोरियल कप 2023 में। दर्शकों की संख्या बढ़ती हुई, आज सुपर संडे है, छुट्टी का दिन है, टूर्नामेंट का अंतिम दिन है। ओ खतरनाक गेंद, इस बार यकायक गेंद ने टेक ऑफ लिया। ऊपर उठती हुई गेंद टप्पा पड़ने के बाद अपेक्षा नहीं थी राजेश को कि इतनी गेंद उछाल लेकर आएगी। वैसे हम सुनील को देखें तो ज़्यादा उनकी हाइट भी नहीं है, बहुत लंबे ऊंचे कद के गेंदबाज नहीं है और हक्के बक्के भौचक के रह गए वहां पर बल्लेबाज राजेश। सुनील एक बार फिर से राइट आर्म ओवर द विकेट। इस बार गति में परिवर्तन, सीधे बल्ले से ड्राइव किया है। अच्छा शॉट जरूर है लेकिन ज्यादा रन्स मिलने वाले नहीं है। लॉन्ग ऑन पर फील्डर मौजूद, केवल एक ही रन मिला है वहां पर राजेश को। इस सिंगल की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 24 रन 2 विकेटों के नुकसान पर। पावर प्ले में ज्यादा रन्स नहीं आए, पहले ओवर में सिर्फ 8 रन आए, दूसरे ओवर में 10 रन जरूर आए लेकिन उससे भी ज्यादा तेज गति से रन्स बनाने की आवश्यकता थी। और इस ओवर में पहली गेंद पर चौका आया लेकिन उसके बाद अच्छी वापसी की है सुनील ने। इस बार ऑन द राइज ड्राइव किया, मिस टाइम कर बैठे हैं, कवर्स में फील्डर मौजूद और आसान सा कैच, विकेट का पतन होता हुआ सुनील को मिलती हुई सफलता और तीसरा झटका जय हिंद देवरुंग बी टीम को। नुकसान पर और अब केवल औपचारिकता शेष है। 6 गेंदों में 38 रन चाहिए। 6 गेंदों पर 6 लगातार छक्के भी बल्लेबाज लगाते हैं तो मैच नहीं जीत सकते हैं। इतना ये कठिन समीकरण, यानी कि लगभग असंभव आप कह सकते हो। बहुत अच्छा प्रदर्शन गांवदेवी स्पोर्ट्स बाबगांव का। बल्लेबाजी में नरेश ने अपने हाथ खोले, 16 रनों का योगदान दिया। उसके बाद डेथ ओवर्स में नीतीश ने बढ़िया बैटिंग की, 5 चौकों की मदद से 9 गेंदों पर 22 रन बनाए। करण ने 1 छक्का जड़ा, 8 रनों का उपयुक्त योगदान उन्होंने भी दिया अपनी टीम के लिए। और जय हिंद देवरुंग बी टीम की जो गेंदबाजी थी वो थोड़ी साधारण स्तर की नजर आई। राजेश ने शुरुआत की थी, पहले ओवर में 2 विकेटें जरूर चटकाई थी लेकिन 19 रन खर्च किए थे उन्होंने। और उसके बाद भी हमने देखा कि नीलेश, विकास, वैभव ये गेंदबाज भी महंगे साबित हुए। इस बार फुल टॉस बन रही थी, लेग स्टंप के बाहर निकलती हुई गेंद, वाइड का इशारा, खेलने का प्रयास जरूर किया था वहां पर राजेश ने। दिनेश गेंदबाजी करते हुए इस आखिरी ओवर में। दिनेश पर बिल्कुल भी दबाव नहीं रहेगा, यहां पर केवल फॉर्मेलिटीज उनको कंप्लीट करनी है। मैच का नतीजा बिल्कुल स्पष्ट होता हुआ। अगली गेंद दाहिने से ओवर द विकेट। कदमों का इस्तेमाल, इस बार सीधे बल्ले से बहुत ही खूबसूरती के साथ ड्राइव किया है बॉलर की सिर के ऊपर से, लेकिन लॉन्ग ऑफ पर फील्डर काफी सतर्क, सीधा रखा गया था लॉन्ग ऑफ को, उसका फायदा मिला, नहीं तो ये 4 रन मिल सकते थे राजा को। अच्छा स्ट्रोक था लेकिन आखिरकार एक ही रन से संतुष्ट करना पड़ा है। अगली गेंद, इस बार थोड़ी खिंची हुई लेन थी, अंधाधुंध तरीके से खेलने का प्रयास। 1 रन जरूर मिलेगा यहां पर लेकिन इससे कुछ मैच के नतीजे पर फर्क पड़ने वाला नहीं है। जीत के बिल्कुल दहलीज पर आई गांवदेवी स्पोर्ट्स बाबगांव टीम। अगला मैच देखना मत भूलिएगा, एक और महत्वपूर्ण मुकाबला, एक और बड़ा मुकाबला भवेश स्पोर्ट्स किरौली और नक्षत्रा चौधरपाड़ा के बीच में। इस बार खेलने का भी प्रयास नहीं, बल्ला तो हाथ में है लेकिन क्रिकेट की जगह शायद फुटबॉल खेलने का प्रयास। दर्शकों का मनोरंजन जरूर कर सकते हैं यहां से बल्लेबाज। अब केवल 3 गेंदें बची हुई है, 1-2 बड़े शॉट्स आएंगे तो दर्शक थोड़े खुश हो सकते हैं लेकिन यहां पर मौके नहीं मिल रहे हैं बैट्समैन को। दिनेश भी बढ़िया गेंदबाजी करते हुए सभी गेंदबाजों ने प्रभावित किया है। विश्वास ने जरूर वाइड गेंदें ज्यादा की, 5 वाइड गेंदें की, लेकिन उसके बावजूद भी सिर्फ 8 रन दिए थे। तो मुझे लगता है कि अगले मैच में जब विश्वास आएंगे गेंदबाजी करने के लिए तो इस बात पर उनको गौर करना होगा क्योंकि आने वाले समय में चुनौती ज्यादा बढ़ने वाली है। आगे निकले जरूर थे लेकिन सॉफ्ट एंड पुश, डायरेक्ट हिट की कोशिश वहां पर फील्डर की, निशाना चूकता हुआ।
बॉल बाकी है ना